आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 3 मिनिटं. फक्त 3 मिनिटं करा, सर्व इच्छा पूर्ण होतील. आता हे शीर्षक ऐकून काहींना हे थोडं अति वाटू शकतं, तर काहींना यात उत्सुकता वाटेल. आपला उद्देश हा आहे की यातील मूळ विचार काय आहे, त्यामागे काही मानसशास्त्रीय किंवा आध्यात्मिक तर्क आहे का, हे निष्पक्षपातीपणे समजून घेणं. कारण सुरुवातीलाच एक दावा केला आहे की हा कोणताही जादूचा प्रयोग नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि शांततेचा मार्ग आहे. ही चर्चा विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या मनात कधीतरी हा आवाज आला असेल की देवा, आता काहीतरी चांगलं होऊ दे. आणि या स्रोताचा संपूर्ण पाया एका विचारावर उभा आहे, जो मला वाटतं या चर्चेचा केंद्रबिंदू असायला हवा. तो विचार असा आहे की जेव्हा मन शांत होतं तेव्हाच ईश्वराचं ऐकणं सुरू होतं. ही केवळ एक ओळ नाहीये, खरं तर हे एक गृहीतक आहे. आज आपण याच गृहीतकाची उकल करणार आहोत की मन शांत होण्याचा आणि इच्छा पूर्ण होण्याचा नेमका संबंध काय असू शकतो. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया त्या अवस्थेपासून जिथे बहुतेक लोक स्वतःला पाहतात. स्रोतानुसार प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी अपूर्ण असतं. कुणाला नोकरीची चिंता, कुणाला कर्जाचा डोंगर, घरातले वाद. हो, आरोग्याची भीती किंवा या सगळ्या पलीकडे जाऊन फक्त मनःशांतीची एक साधी गरज. आणि यात असं म्हटलं आहे की लोक प्रयत्न तर खूप करतात, पण परिणाम मिळत नाही. आणि इथली गंमत अशी आहे की ही कृती बाहेर जग बदलण्याबद्दल बोलतच नाहीये. ती म्हणते आधी आतली धावपळ थांबवा. आपलं मन म्हणजे कसं सतत उड्या मारणारं माकड आहे असं म्हणतात. ते एका विचारावरून दुसऱ्या विचारावर, एका चिंतेवरून दुसऱ्या भीतीवर सतत उड्या मारत असतं. बरोबर. या स्रोताचं म्हणणं असं आहे की या अस्थिर आणि गोंधळलेल्या मनाने केलेले प्रयत्न यशस्वी होत नाहीत, कारण आपली सगळी ऊर्जा त्या विचारांच्या गर्दीतच संपून जाते. अच्छा, म्हणजे स्रोतानुसार खरं आव्हान बाहेरची परिस्थिती नाही, तर आतलं मनाचं वातावरण आहे. मग हे वातावरण शांत करण्यासाठी या विधीमध्ये एका गोष्टीला खूप महत्त्व दिलंय, ती म्हणजे मेणबत्ती. मला वाटलं होतं की हा फक्त एक पूजेचा भाग असेल, पण यात त्याचं स्पष्टीकरण खूप वेगळं दिलंय. हो, आणि ते खूपच रसप्रद आहे. यात मेणबत्तीला केवळ मेण आणि वात मानलेलं नाही, ते एक प्रतीक आहे. अंधारात प्रकाश, अस्थिर मनाला स्थैर्य आणि विचारांना दिशा देणारं प्रतीक. आपल्या संस्कृतीत दिवा लावण्याची परंपरा केवळ प्रकाशासाठी नाहीये, ती एका एकाग्रतेसाठी आहे. जेव्हा आपण ज्योतीकडे पाहतो तेव्हा काय होतं? त्याचे 3 परिणाम होतात. कोणते 3 परिणाम? पहिलं, आपलं जे धावणारं मन आहे ना, ते आपोआप शांत व्हायला लागतं. दुसरं, आपला श्वास नियमित होतो, त्याची गती मंदावते. आणि तिसरं, आपले विखुरलेले विचार एकत्र येऊन एका बिंदूवर केंद्रित होतात. आणि हे मानसशास्त्रीयदृष्ट्याही सिद्ध झाले आहे. याला सॉफ्ट फॅसिनेशन असं म्हणतात, जिथे आपलं लक्ष सहजपणे एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होतं, जसे की ज्योत किंवा वाहणारं पाणी, झाडांची पानं. यामुळे आपल्या मनाला जास्त कष्ट न घेता आराम मिळतो आणि ते सततच्या विचारचक्रातून बाहेर येतं. वाव, म्हणजे ही केवळ आध्यात्मिक गोष्ट नाही, तर एक मानसिक व्यायाम सुद्धा आहे. हे ऐकून मला एक प्रश्न पडतोय. यात पांढरी किंवा पिवळी मेणबत्ती वापरायला सांगितली आहे. रंगाला इतकं महत्त्व देणं मागे काही विशिष्ट कारण स्रोतामध्ये दिलं आहे का, की हा फक्त एक पारंपरिक संकेत आहे? नाही, स्रोतामध्ये यावर थेट काही भाष्य नाहीये, पण पारंपरिकदृष्ट्या पाहिलं तर पांढरा रंग शुद्धता आणि शांतीचं प्रतीक मानला जातो आणि पिवळा रंग ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचं. त्यामुळे ह्या रंगांची निवड मनाला एक सकारात्मक संदेश देण्यासाठी असू शकते. मूळ उद्देश हा आहे की ती मेणबत्ती साधी, शांत आणि आपलं लक्ष विचलित न करणारी असावी. ठीक आहे, म्हणजे मेणबत्ती हे मन स्थिर करण्याचे एक साधन आहे. पण मग वेळेचं काय? फक्त 3 मिनिटं आणि तेही आज रात्री. हे कॉम्बिनेशन थोडं विचित्र वाटतं. 3 मिनिटात असं काय होऊ शकतं? हाच प्रश्न स्रोतामध्ये विचारला आहे आणि त्याचं उत्तर खूप खोल आहे. तिथे म्हटलंय, ईश्वर वेळ पाहत नाही, तो भाव पाहतो. इथे भाव या शब्दाचा अर्थ खूप महत्वाचा आहे. तो केवळ इच्छा नाही. स्रोतानुसार यात समर्पण, विश्वास आणि एक प्रकारची स्वीकृती आहे. म्हणजे माझी इच्छा या पलीकडे जाऊन जे योग्य आहे ते होऊ दे, ही भावना निर्माण करणं, हाच खरा भाव आहे. आणि हा भाव जागृत करण्यासाठी 3 मिनिटं पुरेशी आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी. आणि रात्रीची वेळ निवडण्यामध्ये काय तर्क आहे? काय आहे ना, रात्री 2 गोष्टी घडतात. 1, बाहेरची शांतता वाढते आणि 2, आपलं मन दिवसभराच्या कामाने थकलेलं असतं. अच्छा. थकलेलं मन जास्त तर्कवितर्क करत नाही. ते जास्त बंडखोर नसतं.
ते आतल्या आवाजाला म्हणजे आपल्या अंतर्मनाला ऐकण्यासाठी तयार झालेलं असतं. म्हणूनच ध्यान, जप आणि प्रार्थनेसाठी सकाळची ब्राह्ममुहूर्ताची किंवा रात्रीची वेळ आदर्श मानली जाते. दिवसा आपलं मन बहिर्मुख असतं, रात्री ते अंतर्मुख होतं. म्हणजे रात्रीची शांतता आणि थकलेलं मन, आणि त्यात फक्त 3 मिनिटं, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त एकाग्रता साधण्याचा हा एक फॉर्म्युला दिसतोय. ठीक आहे, तर मग आता आपण त्या प्रत्यक्ष कृतीकडे येऊया. समजा कोणाला आज रात्री हे करून बघायचं असेल, तर स्त्रोतानुसार नेमक्या काय पायऱ्या आहेत? अगदी सोप्या 4 पायऱ्या दिल्यात. पहिली पायरी आहे तयारीची. घरातली एक शांत जागा निवडा, जिथे पुढची काही मिनिटं कोणी त्रास देणार नाही. मोबाईल सायलेंट करा, दिवे मंद करा, एक शांत पवित्र असं वातावरण तयार करा. दुसरी पायरी मग? मेणबत्तीची, हो, पांढरी किंवा पिवळी मेणबत्ती पेटवा. आणि ती पेटवताना मनात एक साधा पण शक्तिशाली विचार ठेवायचा आहे. एक वाक्य मनात म्हणायचं, हे प्रभू, माझं मन तुझ्यासमोर अर्पण आहे. इथे लक्षात घ्या, आपण काही मागत नाही आहोत, आपण फक्त समर्पण करत आहोत. हाच भाव तयार करण्याची सुरुवात आहे. आणि तिसरी पायरी बसण्याबद्दल आहे, बरोबर? बरोबर. जमिनीवर मांडी घालून किंवा खुर्चीवर जसं सोयीचं असेल तसं बसा. पण एक गोष्ट महत्वाची आहे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा, ताठ पण शरीराला कोणताही ताण न देता. आणि डोळे पूर्ण बंद करायचे नाहीत, ते अर्धवट मिटलेले असावेत, जेणेकरून आपलं लक्ष त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर स्थिर राहील. आणि आता सर्वात महत्वाची चौथी पायरी, त्या 3 मिनिटात नेमकं काय करायचं? त्या 3 मिनिटात 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, आपलं पूर्ण लक्ष मेणबत्तीच्या ज्योतीकडे स्थिर करायचं, तिला पाहत राहायचं. दुसरं, आपला श्वास अगदी हळू, शांत आणि लयबद्धपणे घ्यायचा. आणि तिसरं, जे सर्वात महत्वाचं आहे, मनात फक्त एकच वाक्य घोळवायचं. कोणतं वाक्य? तू दे. हे वाक्य खूप वेगळं आहे, कारण यात मला ही नोकरी मिळू दे किंवा माझं हे काम होऊ दे अशी कोणतीही विशिष्ट मागणी नाही. यात एक प्रकारची अनिश्चितता स्वीकारलेली आहे. आणि हाच या संपूर्ण विधीचा गाभा आहे. इथे इच्छा या शब्दाची व्याख्याच बदलली आहे. स्रोत म्हणतो की इच्छा म्हणजे हट्ट किंवा मागणी नाही, तर इच्छा म्हणजे मनाची हाक. आणि श्रद्धा म्हणजे काय? तर त्या हाकेला दिलेली शांतता. जेव्हा आपण मला हेच हवं हा हट्ट सोडून जे योग्य आहे ते मिळू दे या समर्पणाच्या भावनेपर्यंत पोहोचतो, तेव्हाच ती वैश्विक शक्ती आपलं ऐकते, असं यामागचं तत्वज्ञान आहे. म्हणजे हा अहंकार बाजूला सारून एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवण्याचा प्रकार आहे. अगदी बरोबर. पण मग इच्छापूर्ती होते कशी? म्हणजे जर आपण काही विशिष्ट मागतच नाही आहोत, तर आपल्याला हवं ते कसं मिळणार? यावर स्रोतात काही स्पष्टीकरण आहे का? म्हणतो की इच्छापूर्तीचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. कधी कधी खरंच बाहेरील परिस्थिती बदलते आणि आपल्याला हवं ते मिळतं. कधी आपले विचार इतके बदलतात की आपल्याला त्या परिस्थितीतच समाधान मिळायला लागतं. आणि लक्षात येतं की आपण चुकीची गोष्ट मागत होतो. हो. आणि तिसरा मार्ग म्हणजे कधी आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग सापडतो, जो आधी चिंतेच्या धुक्यात दिसत नव्हता. म्हणजे हा काही जादूचा दिवा नाही की घासल्यावर लगेच काहीतरी मिळेल. निकाल काही असू शकतो, बाहेरील बदल किंवा आंतरिक बदल. अगदी. कधी कधी शांत मन मिळणं हाच त्या प्रार्थनेचा सर्वात मोठा निकाल असतो. जेव्हा आपण हट्ट सोडून देतो, तेव्हा आपला दृष्टिकोन व्यापक होतो, आपल्याला नवीन शक्यता दिसू लागतात. त्यामुळे इच्छापूर्ती म्हणजे केवळ काहीतरी मिळवणं नाही, तर योग्य दृष्टी मिळवणं हे सुद्धा असू शकतं. या स्रोतामध्ये काही लोकांचे अनुभवही दिले आहेत. एका व्यक्तीचा अनुभव असा आहे की पहिल्या दिवशी मला काहीच वाटलं नाही, पण मी ते करत राहिलो. दुसऱ्या दिवशी मन खूप हलकं वाटलं आणि काही दिवसांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला अनपेक्षितपणे मिळालं. या अनुभवामागे एक सुंदर विचार दडला आहे, जो स्रोतात दिला आहे. ईश्वर लगेच देत नाही, तो आधी तयार करतो. याचा अर्थ आपल्याला जे हवं आहे ते सांभाळण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी आधी आपली मानसिक आणि भावनिक तयारी होणं गरजेचं असतं. ही 3 मिनिटांची कृती कदाचित तीच तयारी करून घेते. ती आपल्या आत एक जागा निर्माण करते, जिथे उत्तर येऊ शकतं. हे सगळं ऐकून खूप आश्वासक वाटतंय, पण मला वाटतं हे करत असताना लोकांची गल्लतही होऊ शकते. म्हणजे अपेक्षा ठेवू नका असं म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात ते करणं खूप कठीण आहे. यावर स्रोत काही अधिक मार्गदर्शन करतो का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला.
आणि म्हणूनच स्रोताच्या शेवटी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्वाची सूचना हीच आहे की हा उपाय श्रद्धेसाठी आहे, हट्टासाठी नाही. जर मनात मी हे करतोय, आता मला हे मिळालंच पाहिजे असा भाव असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. दुसरी सूचना, ही कृती रोज करा पण निकालाची डायरी लिहू नका. म्हणजे आज तिसरा दिवस, अजून काही झालं नाही असा हिशोब ठेवायचा नाही. बरोबर. आणि तिसरी सूचना, संयमाबद्दल असेल. हो, तिसरी सूचना संयमाबद्दल आहे. परिणाम कधी, कसा आणि कोणत्या स्वरूपात येईल हे पूर्णपणे तुमच्या संयमावर आणि तुमच्या समर्पणावर अवलंबून आहे. खरं तर हा एक विरोधाभास आहे. तुम्ही हे काहीतरी मिळवण्यासाठी करत आहात, पण ते करताना तुम्हाला ते मिळवण्याची इच्छा सोडावी लागेल. ही एक प्रकारची विश्वासाची कसरत आहे. आणि म्हणूनच शेवटी एक सूत्र दिलं आहे: विश्वास बरोबर शक्ती. तुमचा विश्वास जितका दृढ असेल तितकी शक्ती तुम्हाला या कृतीतून मिळेल. तर या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की हा 3 मिनिटांचा विधी म्हणजे इच्छा पूर्ण करणारी कोणती जादूची कांडी नाहीये, तर ते स्वतःच्या मनाला शांत आणि केंद्रित करण्याचं एक सोपं, प्रभावी साधन आहे. आज रात्री फक्त 1 मेणबत्ती, 3 मिनिटं आणि शांत मन, हे साहित्य आपल्या सगळ्यांकडे उपलब्ध आहे. बरोबर. स्रोतात म्हटल्याप्रमाणे कदाचित उत्तर लगेच दिसणार नाही, पण एक गोष्ट नक्की आहे. ती म्हणजे आतून एक प्रकारची शांतता नक्की जाणवेल. आणि आजच्या धावपळीच्या जीवनात ती शांतता मिळणं ही सुद्धा एक मोठी इच्छापूर्तीच आहे. कारण जिथे शांतता असते तिथेच योग्य निर्णय घेण्याची, योग्य मार्ग स्वीकारण्याची शक्ती येते. आणि तिथेच कदाचित ईश्वराचं अस्तित्व जाणवतं, असे या स्रोताचं म्हणणं आहे. ही कृती केवळ इच्छापूर्तीसाठी नाही, तर ती स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची, स्वतःला शांत करण्याची एक संधी आहे. ह्या संपूर्ण चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न नक्कीच मनात येतो, जो विचार करण्यासारखा आहे. स्रोतामध्ये जे माझ्यासाठी योग्य आहे ते मागण्यावर भर दिला आहे, हट्ट करण्यावर नाही. यावरून विचार करायला एक जागा उरते की एखादी गोष्ट हवी असणं आणि एखादी गोष्ट आपल्यासाठी योग्य असणं, या दोन गोष्टींमध्ये असणारा फरक आपण नेमका कसा ओळखायचा, ह्याचं उत्तर कदाचित त्या 3 मिनिटांच्या शांततेतच दडलेलं असेल.